नमस्कार, कशा आहात तुम्ही? कुक विथ स्वामीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आज आपण आपल्या चॅनलवरती साबुदाणा मोमोज कसे बनवायचे ते बघणार आहोत. नेहमी मोमोज आपण मैद्यामध्ये किंवा गव्हाच्या पिठामध्ये बनवतो, पण आज आपण इथे साबुदाण्याचे मोमोज बनवणार आहोत. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने ट्रान्सपरंट असे साबुदाण्याचे मोमोज मी इथे बनवलेले आहेत. हे मोमोज तुम्ही तुमच्या आवडीच्या चटणीसोबत खाऊ शकता किंवा टोमॅटो केचपसोबतही खाऊ शकता. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही मेयोनीसोबतही खाऊ शकता. मोमो हा आजच्या तरुण पिढीचा अत्यंत आवडीचा असा पदार्थ झालेला आहे. तुम्हीही तुमच्या घरी हे युनिक असे साबुदाणा मोमो एकदा नक्की ट्राय करून बघा. तुम्हालाही नक्की आवडेल. रेसिपी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला क्लिक करा. चला तर मग वळूया आपल्या आजच्या रेसिपीकडे. तर या ठिकाणी मी अर्ध्यापेक्षा जास्त एवढा साबुदाणा घेतलेला आहे. मी जाड साबुदाणा वापरत आहे. तुमच्याकडे बारीक असेल तर तोही चालेल. आपल्याला या साबुदाण्याला खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. मंद आचेवरती तुम्ही साधारण 15 ते 20 मिनिटं साबुदाण्याला खरपूस असं भाजून घ्या. साबुदाणा आपला भाजून झालेला आहे. तर याला थंड करून मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्या आणि त्याचं फाईन असं पावडर करून घ्या. त्यानंतर या ठिकाणी छोट्या चमच्यानी 3 ते 4 चम्मच एवढं कॉर्नफ्लॉवर मिक्स करून घ्या. त्यानंतर मी इथे चवीपुरतं मीठ घातलेलं आहे. आपल्याला हा डो करून घ्यायसाठी कोमट पाण्याचा यूज करायचा आहे. हलक्या कोमट पाण्याने तुम्ही साबुदाण्याचा डो थोडं पाणी घालून आपण चपातीसाठी पीठ मळतो त्या पद्धतीने आपल्याला एक गोळा करून घ्यायचा आहे. पाणी घालताना तुम्ही एकदम पाणी घालू नका, थोडं करून पाणी घाला, कारण हे साबुदाण्याचं पीठ आहे, लवकर पातळ व्हायचे चान्सेस असते. तर अशा पद्धतीने आपण चपातीसाठी पीठ मळतो त्या पद्धतीचा एक गोळा करून घ्यायचा आहे आणि वरून याला थोडं हलक्या हाताने पाणी लावून नरम व्हायसाठी आपल्याला या डोला 10 ते 15 मिनटं रेस्ट द्यायची आहे. या डोला तुम्ही झाकून ठेवा म्हणजे लवकर नरम होईल. त्यानंतर मी इथे फिलिंगसाठी काही भाज्या घेतलेल्या आहेत. त्यामध्ये हिरवी मिरची, पत्ताकोबी, कांदा, टोमॅटो, गाजर, शिमला मिरची, कोथिंबीर आणि छोटासा अद्रकाचा तुकडा किसून घेतलेला आहे. या सर्व भाज्यांना आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तुमच्या आवडीच्या दुसऱ्या भाज्याही वापरू शकता. त्यानंतर इथे मी सर्वांच्या आवडीचे हर्ब्स म्हणजे ऑरिगॅनो, चिली फ्लेक्स घेतलेले आहेत. त्याचबरोबर मी इथे थोडेसे काळ्या मिऱ्याचं पावडरही घेतलं होतं. आता आपला डो छान सॉफ्ट असं झाला आहे. त्याला परत एकदा तुम्ही छान हाताने मळून घ्या आणि पूर्ण त्याला प्लेन करून घ्या. आपला इथे डो मळून झालेला आहे. जसं गव्हाच्या पिठाचा डो नरम होतो तसाच हा सुद्धा डो खूप नरम होतो. त्यानंतर आपल्याला इथे पोळपाटाला थोडं तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे लाटताना पुरी पोळपाटाला चिकटणार नाही. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने एक छोटासा पेड्याच्या आकाराचा गोळा घेऊन त्याला आपल्याला एका पुरीच्या आकाराने लाटून घ्यायचं आहे. आपलं पीठ जर छान मळून झालं तर लाटताना पुरी फाटणार नाही. अशा पद्धतीने तुम्ही एक छोट्या आकाराची पुरी लाटून घ्या. आपण जेव्हा स्टफिंग मिक्स केलं होतं त्यावेळेस मी त्यामध्ये मीठ घातलेलं नव्हतं. आधीच जर आपण त्यामध्ये मीठ घालून ठेवलं तर त्याला पाणी सुटतं आणि मग मोमो फिल करताना पुरी फाटायचे चान्सेस असतात. अशा पद्धतीने आपली पातळ अशी पुरी लाटून झालेली आहे. या ठिकाणी मी थोडं मीठ घातलेलं होतं वेळेवरती, ते शूट करायचं राहिलं. आता तुम्ही ते स्टफिंग छान पुरीमध्ये भरून घ्या. मोमोज हे तुम्ही कुठल्याही आकाराचे बनवू शकता, पण मी इथे साध्या आणि सोप्या आकाराचं बनवत आहे. ज्या पद्धतीने आपण करंजी भरतो अगदी त्याच पद्धतीने पुरीमध्ये स्टफिंग भरून मोमोज तयार करून घेणार आहे. अगदी हलक्या हाताने तुम्ही पुरीला फोल्ड करून पुरीचे एजेस हलक्या हाताने चिपकवून घ्या. या ठिकाणी आपल्याला पुरीच्या एजेस चिपकवायला पाण्याचा वापर करायचा नाही आहे. हाताने हलकं प्रेशर देऊन तुम्ही अशा पद्धतीने पुरीचे एजेस बंद करा.
साबुदाण्याचं पीठ आहे, वापरायला जरा नाजूक असतं, त्यामुळे हाताचं प्रेशर हे थोडं हलकं ठेवा. मी या आकाराचे मोमो बनवले आहे. तुम्ही पाहिजे तसं तुमच्या आवडीचा आकार देऊन मोमो बनवू शकता, पण हा जरा मला सोपी जातो म्हणून मी हा बनवला आहे. आणि एजेसही आपले छान पातळ झाले आहे. तर अशाच पद्धतीने मी बाकीही मोमो बनवून घेतलेले आहेत. काही बनवून तयार आहेत आणि काही प्रोसेसमध्ये आहेत. नंतर या ठिकाणी मी इडलीचा कुकर घेऊन त्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. पाण्याला उकळी आलेली आहे. आता तर मी जेव्हा हा कुकर घेतला होता तेव्हा कुकरसोबत मला एक छोटं स्टीमरही आलं होतं. तर मी त्या स्टीमरमध्ये आपले मोमो स्टीम करून घेत आहे. आता स्टीमर आकाराने छोटं असल्यामुळे आणि मोमो आकाराने मोठे असल्यामुळे ॲट ए टाईम मी फक्त 4च मोमो स्टीम करून घेत आहे. तर 10 ते 15 मिनटं झालेली आहे आणि आपले मोमो छान असे स्टीम झालेले आहे. मध्ये मध्ये थोडं चेक करत राहा. जोपर्यंत साबुदाण्याची वरची परत पूर्णपणे ट्रान्सपरंट होत नाही तोपर्यंत आपल्याला या मोमोला स्टीम करून घ्यायचे आहे. तर इथे 10 ते 15 मिनटानंतर तुम्ही बघू शकता वरची लेअर एकदम ट्रान्सपरंट झालेली आहे आणि आतमधलं फिलिंगसुद्धा आपल्याला दिसत आहे. तर स्टीम झालेली मोमो मी एका डिशमध्ये इकडे काढून घेणार आहे. तुम्ही बघू शकता खूप छान आणि एकदम ट्रान्सपरंट अशी मोमो बनवून तयार आहे. अशाच पद्धतीने मी सर्व मोमो स्टीम करून घेतलेली आहे. आणि तुम्ही बघू शकता वरची लेअर एकदम पातळ झालेली आहे आणि आपल्याला आतलं फिलिंग दिसत आहे. तर तुम्हीही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.